तुमच्या परिवारामध्ये कम्युनिकेशन आहे. मला एक सांगू तुम्हाला उदाहरण दिले तुम्ही विचार करा काय करा. बघा आपल्या चर्चेची वेळ किती आहे सांगा मला. आपल्या चर्चेची वेळ किती आहे? 3 तास झाला बरोबर. 3 तास झाला. 3 तासामधून तुम्ही किती जेव्हा मला किती द्या तुम्ही चर्चेमध्ये किती वाजता किती वाजता आता बघा. 3 तासामध्ये समजा 1 तास 1 तास तुम्ही गमवता आणि 2 तास फक्त देवाला देता. तर विचार करा तुमच्या बाबतीत हेच होतं की तुमच्या कामाच्या बाबतीत हेच होतं जे तुमचं 5% काम आहे. तुमचं 5% काम व्हायचं तर तुमचं 5% काम होत नाही. फक्त 3% काम होतं 2% काम राहतं. का तुम्ही ते पेरलेलं आहे. बघा तर खरीच गोष्ट जातो ही खरी एक गोष्टी आहे. माझा अनुभव आहे. माझा अनुभव मला एखादी गोष्ट लवकर पाहिजे असेल ना मला माझ्या अभिषेकासाठी मी जगाला गोष्टी कधी लवकर पाहिजे नाही. मला पैसा गरज कमाला नको आहे का ती नंतरची गोष्ट. मला अभिषेक लवकर पाहिजे मला सामर्थ्य लवकर पाहिजे ना तर मी काहीतरी धडपड करतो मी काहीतरी डिमांड करतो. बघा जास्त तुमच्या जीवनात विचार करा तुम्ही कितीपत देवाला वेळ देत जायचा. असं म्हणजे तुम्ही ठरवलंच होतं आज 5 प्रार्थना करा मला 5 तास करायचं मला पण तुम्ही 4 तास देता 1 तास बाकी केला तुम्ही किंवा तुम्ही ठरवलं की आज मी देवाला 3 तास देणार आहे. आज्ञा पालन करा. तुम्ही आज्ञा पालन करा. जे तुम्हाला देवाने आज्ञा दिलेला आहे ते छोटी असो किंवा मोठी असो तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मग त्या आज्ञा पालनामुळे मिळणारे ब्लेसिंग तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली मला समजलं का परत बोलतोय काय का जे देवाने तुम्हाला आज्ञा दिलेला आहे की जो स्वतःला तुम्ही आज्ञा करता स्वतः तुम्ही ठरवला केला स्वतः तुम्ही ठरवला की मी आज उपवास प्रार्थना करणार आहे उद्या मी उपवास प्रार्थना आहे. अचानकपणे तुम्हाला माहेरचा कॉल येतो सासरचा कॉल येतो मित्राचा कॉल येतो परिवाराचा कॉल येतो असं मेले वाढले वेळेला जायचंय आणि मग तुम्ही ती प्रार्थना कॅन्सल करता म्हणजे तुम्ही आज्ञा बंद करता. काय तुम्ही काय म्हणते बरं काय करा